देव नाचत होता महाराज. देव देव देव. आपल्या परिसरातली एक वारकरी पंढरपूरला 92 वर्षापर्यंत वाऱ्या केल्या. एवढा पुरावा सांगतो, वेळ संपतो माणिकराव. मापात पाप नकोय, कमी करत नाही कीर्तन, ताण घेऊ नका. आपल्या परिसरातली एक व्यक्ती पंढरपूरला दर महिन्याच्या वारीला ते पायी जायचे. मला असं वाटतं त्यांना 1-2च मुक्काम घरी व्हायचे, 1 किंवा 2 की लगेच पंढरपूरला. पंढरपुरात 1-2 मुक्काम राहिले की लगेच घरी. म्हणजे जीवनभर चालत राहिले 92 वर्षापर्यंत. त्या व्यक्तीचं नाव होतं रानोबा नावाचे वारकरी. त्यांचं नाव आहे रानोबा. आपल्याला काय माहिती आहे का, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट. आपल्याला आपले कळतच नाहीत, लक्षात येणार नाहीत आपली लोक किती अधिकारी होते आपल्या परिसरातले. तर रानोबा नाव होतं त्यांचं. ते एका मंदिरात आले. मारुतीरायाचं मंदिर होतं. मारुतीरायाच्या मंदिरात संध्याकाळची पळशी अडकिली, पाय धुतले आणि गावात मधुकरी मागितली. त्या काळात बंदी भाकर देत नव्हते, कारण नव्हतीच कोणाकडं. आणि मग ती चतकोर करून 1-2 भाकरी किंवा 1.5 भाकरीपर्यंत मधुकरी जमा झाली. पण थकून गेलते. गुडघे बाहेर वाकले होते, पंजे आतमध्ये वाकले होते, गोट्याला गोटे घासत होती. रानोबा नाव होतं त्यांचं. आणि मग त्या मंदिरात आल्याच्या नंतर थोडीशी ती मधुकरी खाल्ली आणि झोपी गेले भजन करून. महाराज तो त्या मंदिरातले मालक मारुतीराय ते पुरुषार्थ पाहत होते. काय वारकरी आहे, काय वारकरी आहे. जगातला 1 नंबरचा वारकरी मारुतीराय. आणि ते मारुतीराय या वारकऱ्यांचं कुतूहल करतात. मारुतीरायासारखं वारकरी कोणीच नाही. महाराज एखादा म्हणला असेल मी त्या गावात गेलो, कीर्तन केलं, बुक्का नाही लावला, पाकिट नाही घेतलं, भाकरी पण खाल्लीस. मारुतीरायाने भाकरी सुद्धा खाल्ली नाही. मारुतीरायाने प्रभू रामचंद्राचं काम केलं तरी भाकरी नाही. पाला खावोनी या वारीले पर्वतन बांधिला सेतू सिंधुवरी. समुद्रावर पूल जरी बांधला तरी पाला खाऊनच बांधला. आणि भजन जरी केलं ते पालाच खात होते. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिते. पैठणच्या मालकांनी सांगावं, पाला खाल्ला पाला. तसा भजन, तसा पुरुषार्थ कोणीच नाही. म्हणून शरण जी हनुमंता, म्हणून तुकोबाराय सुद्धा शरण जातात. आणि ते मारुतीराय कौतुक करतात, काय रानोबाचा पुरुषार्थ आहे. आणि मारुतीराय मंदिरात गेले आणि विटेवरच्या मालकाचा धावा केला, प्रभू तुम्हाला काही वाटावं, पाय सुजलीत, पाय वाकली, गोटे फुटलीत. ब्रह्मांडाचा मालक प्रवाशाच्या रूपात आला. घंटा वाजवली, रात्री वाजवत नसतात, वाजवली. पाहिलं रानोबा महाराजांनी दिव्याच्या प्रकाशात तर कोणीतरी पुरुष आहे. पडशी अडकवली, रामकृष्ण हरी घातला. कोण आपण, मी प्रवासी. जेवलात का? नाही. मधुकरीतली उरलेली अर्धी भाकरी दिली आणि पंढरपुरातल्या मालकांनी ती भाकरी खाल्ली. रानोबा वारकऱ्यांचे पाय पाहिले तर पायाला जखमा होत्या, तळपायाला. त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज एक काम करू का, एवढ्या रात्री 2 वाजता तुम्ही जेव घातले, तुमच्या भाकरीचे उपकार फेडण्यासाठी तुमचे पाय दाबू का? महाराज ते वारकरी होते. रानोबा महाराजांना सांगितलं, मी 4थ्या आश्रमात गेलो आणि 4थ्या आश्रमात गेलेली माणसं बायकोनं आंघोळीला पाणी टाकल्यावर पण आंघोळ करीत नाहीत, इतका त्याग. याला म्हणायचं 4था आश्रम. हो. 95 वर्ष वय झाल्यावर तिकडे गेल्यावर शेजाऱ्याला म्हणतो फोन लाव, हा जेवलीस का? गावऱ्या गेल्या पुढे सोंबळ्या. हो, ती तरुणपणात तू या संग जेवली नाही ना, आता तू या देखता जेवती वय ती. आणि काय तुंतून वाजी तू तिकडे गेल्यावर तर नीट मरण. हा, विवीवाल्या ढेल्यात काय काय नाही, गांजा लावलाय बस मुखट्या. हो, खाल्ला काड्या पटीत काय नाही, काय तुला जाळायसाठी रिकामीत ठुली. 95 वर्ष झाल्यावर तिकडे शेजाऱ्याला ताण, इतका नंबर लावा बरं. हो लगेच. आणि पुन्हा कट्याच्या कागदावर लिहिलेला, डायरी का काय, ते बिड्याचा कटा आहे का, ते फाड्याला कागद आणि त्याच्यावर नंबर लिहिलेला. आणि ते बी बायकोल नंबर नाही, तेच शेजारणीचा. ती माडीहून खाली आली, हो सखूबाई तुमचा फोन आलाय. काय बापा, जसं पोराच्या दिवशीत लग्न झालं यायचं. आणि काय देव आपल्याला मानिनो, इतका पांचट पुरुषार्थ आपला. हो, हे झालं काही काही तिकडं जाणार यायचं.
आणि काही कायला तर इतक्या गोड बायका. हो नीट करा. हो ते कापूस 1.5 महिन्यानं आधी लावलाय, ते बाबळी तोडीनं सारे वाननेर तिथंच मरायलेत, वाननेर मरायलेत आणि चटबोंड खाते. कसं बबीचं लग्न करायचं आणि तुम्ही बसतात वाट्यावर तंबाखू चोळीत. इतकोशी अक्कल नाही तुम्हाला. मी गेल्यावर पहाटच जात जा. आणि काय दिवा लावणार आहेस तू तिथं जाऊन? त्याची अक्कल इथं काढायली आणि यायचाच भरणा तिथं जास्त. आणि आम्हाला तर आवडतीत दिशा देतात म्हणून काय ताण घ्यायचा? कसे काय येईनच. विठाला एक कवडीचा फायदा नाही माझ्या माईनो. तुम्हाला राग आला असेल तर पुढच्या वर्षी माणिकराव बोलू नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव. काही गरज नाही मला कसं मग हाऊत भरला मी केव्हा सांगत असतो. तरी मला एक जण म्हणला हाऊत भरला म्हणजे किती पैसे आहेत. हराम खोरात ह्या पाया पडायची गरज नाही इतके येतं. हाऊत भरला म्हणजे काय मला आमदारकी खासदारकी थोडीच लढवायची. तुझ्या पाया पडायची गरज नाही इतके येतं. नाही काय करू चुके माझ्या माईनं अर्थ नाही. चला काय सांगत होतो. देव आला पाय दाबू का? नाही दाबू दिला. पायाच्या जखमा दुरुस्त करण्यासाठी औषध चोळलं. डोळ्याचं पापण वरच्या पापणाला खालचं पापण चिटकते. तितक्या टायमात पायाच्या जखमा दुरुस्त झाल्या. रानोबा वारकऱ्याच्या लक्षात होतं डॉक्टर नाही. हातच पकड. कोण? अहो मी वैद्य नाही म्हणते. फार वैद्य पाहिलेत 92 वर्षात. हात पायाला हात लागल्याबरोबर जखमा दुरुस्त होत्यात असा कुठं डॉक्टर असतो का? सांग कोणी रूप प्रकट केलं. जगाचा बाप आहे. पायावर डोकं ठेवलं प्रभू तुम्ही. रानोबा गेली 92 वर्ष झालं गुडघे बाहेर वाकलेत तरी माझी वारी बंद करत नाहीत. हे कर्ज माझ्या डोक्यावर आहे. कोण होते रानोबा? हे रानोबा गुरुवरी रंगनाथ गुरुजींचे पंजोबा. गुरुवरी रंगनाथ गुरुजींचे पंजोबा. काय पुरुषार्थ आहे महाराजा लोकांचा. आणि या लोकांचं ऋण फेडण्यासाठी म्हणून नाचे मागे प्रत्येकाला प्रमाण द्या. हा सगळ्यांना म्हणायचं. काय हे काय कुस्ती थोडीच आपल्याला नारळ भेटायले. सगळ्यांना म्हणू द्यायचं. आपण वारकरी आहोत. एक पुन्हा सांगतोय महाराज देव पाय चोळण्यासाठी येतोय. काय पुरुषार्थ असलो भक्तीत. ते आपल्या सोनपेठचे होते रानोबा. सोनपेठचे आपल्या भागातले आपल्या जिल्ह्यातले सोनपेठचे होते रानोबा. सोनपेठचे काय पुरुषार्थ असेल. माहीत तुमच्यातला एका स्त्रीचा पुरुषार्थ सांगतो आपल्या भागातला. त्या माऊलीचं नाव होतं गिरिजा माय. पैठणच्या मालकांच्या पत्नीचं नाव सुद्धा गिरिजा काकी होतं. पण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गिरिजा नावाची एक माऊली होऊन गेली. काय केलं त्या माऊलीने माहिती आहे? मालक वारकरी होते आणि प्रचंड श्रीमंती घरी होती. अडचण कशी देत नव्हती.
पण महाराज एवढ्या वैभवात वावरणारी माऊली घरी आलेली जेवढी लोक येतील तेवढ्यांना भाकरी करायच्या. पूर्वीच्या काळात पक्वान्न नव्हते. मला असं वाटतं अब्जा दिशाकडेही त्या काळात सणावाराला पक्वान्न असतील. एरवी नव्हते माऊली पक्वान्न. तर घरी आलेला कुठलाही मालकाच्या दर्शनाला उपाशी जात नव्हता. त्या माईचं नाव होतं गिरिजा माय. एके दिवशी त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीने विचारलं. मोठ्या लोकांकडे सडा टाकायला माणसं पण होती पूर्वीच्या काळात, आहे का नाही? पूर्वीच्या काळात गडी सडा टाकीत होते. श्रीमंतांकडे बायका नव्हत्या. मोठ्या माणसांच्या दारात गडी माणसं सडा टाकायचे. तर त्यांच्याकडे सडा टाकायला एक माणूस होता, रामेश्वर बुवा. तर त्या गिरिजा माईला विचारलं, माय तुम्ही एवढ्या मोठ्या आमच्यासारखी 10-5 माणसं तुमच्याकडे काम करतात, पण तुम्ही किती बेजार होतात? गिरिजा माईनं सांगितलं, अरे आमच्या घरी येणाऱ्या लोकांमध्ये मी विठ्ठल पाहते. एखादी स्त्री आली तर त्याच्यात रखुमाई पाहते, त्याच्यामध्ये भगवान शिवशंकर पाहते, विटेवरचा मालक पाहते, काशीतला मालक पाहते. असं ते वाक्य बोलायचे. माय तुम्हाला खरंच भेटेल का? राजा अरे माझ्या मालकाच्या घर भेटीसाठी आलेले, वारकऱ्याच्या घरी आलेली लोक हेच माझ्यासाठी विठ्ठल आहेत. महाराज कर्ज किती झालं सांगू माझ्या माईनं? ही गिरिजा माई की दिवशी मृत्यू पावली. आणि मृत्यू पावल्याच्या नंतर पाहुणे रावणे, वारकऱ्यांना पाहुणे रावण्यापेक्षा वारकऱ्यातली लोक जास्त असतात. तर तशा काळाला मोबाईल नसताना मला असं वाटतं टाळकरी 700-800 असतील त्यावेळेला. अख्ख्या प्रांतातले लोक आले माऊली रामेश्वर. आणि मग ती अंत्ययात्रा निघाली. सुवासिन गेलत्या त्या, कपाळाला कुंकू वगैरे, आणि चौघाच्या खांद्यावर प्रेत. तर टाळ पकवाद प्रेताच्या पुढे. टाळ पकवाद जर नसेल ना तर प्रेताच्या पुढे फक्त गाडगा असते. आणि वारकरी गेला असेल तर त्याच्या पुढे टाळ पकवाद. पण तो गेला बी तसा माणूसही पाहिजे. हल्ली काय माहितीये का, पैशावाला गेला की त्याचं भजन करा. अरे टँकरनं दारू पिली रे त्यानं, त्याला फुकून दिल्यावर देशीचा वास येऊ लागला. आणि त्याच्या पुढे टाळ वाजणाऱ्याला नरकाला जावं लागेल. कशाला आगावपणा करायचा आहे का नाही? टँकरनं दारू प्यालाय, तो बनलं द्यालाय म्हणून त्याच्या पुढे भजन करायचं का? हां, त्याच्या पुण्यतिथीचं करा फुकून द्याल्यावर. कारण फुकल्यावर तू का म्हणे रक्षा झाली आपोआप. मग काय आपल्याला दोष नसतो, फुकून दिलेला असते. ते पंचतत्वाला विलीन झालं असते खांद्यावर ते. हो, आणि त्याच्या पुढं नाही बाजारी. एका गावात आम्ही गेलो, ते म्हणलं महाराज कीर्तन झकास करा. म्हणलं तुझ्या बायको साडी नेसून नाचतो. कीर्तन झकास विषय असतो का सुंबळ्या? हा, उद्या पैसे देऊन आम्हाला घुंगरू बांधून नाचायला लावशील तू, आणि ते आपण ऐकायचं का? काय करायला लावतील? ह्या 2% पैशावाल्यानं परमार्थाचा नाश केला पाडव्यानं. महाराज एखादा महाराज जर चूक काम करीत असेल त्याला दोष देऊ नका. त्याला बोकांडीवर घेणारी यायच्यातली 2% हरामखोर येतं. त्याच्यामुळे तो महाराज मस्ताड होतो. महाराजाला दोष द्यायचा नाही. तुमच्यातल्या 2% नालायकानं परमार्थ दूषित करून टाकला. विठाला विठाला कीर्तन हा बोधावर आरूढ विषय. तुम्ही जोक नाही कीर्तनात ऐकायचे. तुमच्याकडे जे मोबाईल आहेत ना, ह्या मोबाईलवर इतके जोक असतील मला वाटतं रवी, आहे का नाही? कपडे काढून माणूस हसल, मग कीर्तनात हसायची काय गरज येते? काही गरज नाही. एवढी मोबाईल आहेत तुमच्याकडे. कीर्तनात बोधावर आरूढ. महाराज आपल्याला गुण येऊ की नाही येऊ, पण पुढच्यानं चांगलं बोलावा ही अपेक्षा कीर्तनात ठेवायची. बाकी नकोय. चला, चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. टाळकरी पुढे. टाळकऱ्यात कोण होतं माहिती? माणसाच्या रूपात पंढरपुरातला मालक, माणसाच्या रूपात काशीतला मालक, आणि माणसाच्या रूपात सत्यलोकातला मालक विधाता. गिरिजा माईच्या मातीला तिन्ही देव आलते. तिन्ही देव माणसाच्या रूपात. खांद्यावर प्रेत असल्यामुळं दोघांचेही पोशाख चमकत होते. गिरिजा बाईने विचार केला, पंढरीतले मालक आलेत, काशीतले मालक आलेत, सत्यलोकाचे मालक चतुरानंद ब्रह्मदेव आहेत. आणि प्रेताच्या बाजूला माईतकं प्रेम ज्याच्यावर केलं,
झाडून जो सडा टाकणारा होता, झाडून काढणारा, तो प्रेताच्या बाजूला रडत चालला होता. माईनं जितकं प्रेम केलं तितकं या बाईनं आपल्यावर केलं, पण आज आपल्याला सोडून गेली. महाराज त्या बाईनं सांगितलं होतं, अरे मी ज्यांना जीव घालते त्यांना विठ्ठल पाहते, विठ्ठल पाहते, त्यांच्यात विठ्ठल पाहते. महाराज 3 देव पुढे होते, तिला एकच दाखवायचं होतं. कधी कधी मालकाने सुद्धा म्हणावं, गिरिजा किती दमतेस ग, किती करतेस ग, असं नवऱ्यानं सुद्धा म्हणावं. फार मोठे महाराज होते बाईचे मालक. मग बाईने विचार केला, माझ्या अंत्यविधीला 3 देव आलेत, मला मालकाला दाखवायचं. महाराज मृत्यू पावलेल्या बाईनं सुतळी तोडीन मानवरी केली, चौघाच्या खांद्यावर मानवरी केली आणि बाजूला पाहिलं. महाराज ठाकूरभाऊनं सांगितलं, गिरिजा मी सोबत आहे, मी सोबत आहे, तुला आंघोळीला काढायच्या आधी 3 देव बाहेर आलते. महाराज या मराठवाड्यातल्या ठाकूरवांच्या पत्नी करता 3 देव मातीला येतात का? काय पुरुषार्थ होता. महाराज यांनी तर साधना केल्याच, माऊली महाराज केल्याच, पण यांच्या साधनेतलं घोडं सुद्धा एकादशी धरीत होतं. हे भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, म्हणून जगाचा बाप पंढरपूर मधून या घरी येत होता. म्हणून दुसऱ्या म्हणून मागे मागे संपला का माणिकराव? हा कळण जाताना मग असं काही नाही. सचिनची बी लई इच्छा असायची, मला कधी भेटला की म्हणायचं बाबा आमच्या गावाला कीर्तन द्या. फार वेळेस म्हणायचं तो, पण मला मी काही इतका मोठा नाही, पण उगच लोक मला बलितेत म्हणून डायरी रिकामी नाही. नाही तर मी मोठा नाही, फक्त कीर्तनातच महाराज आहे. एरवी खाली उतरलं की बाळूच, येड्या बाळायत मायात फरकत नाही. हो सांगतो, एक पुरावा पूर्ण विराम करतो. महाराज भक्तीचं कर्ज कसं, एक लाख्या नावाचा कोल्हाटी होऊन गेला, लाख्या नावाचा कोल्हाटी. आणि त्या कोल्हाट्यानं ढोल वाजवायचा. ढोल तुमच्या रायपूरमध्ये जर तो लाख्या कोल्हाटी आला तर तशा सस्ताईला सोन्याचा जरी रुपया द्याला तर त्याच्या दारात ढोल वाजित नव्हता. आधी तुमच्या मंदिरापुढे वाजविणार. रामेश्वर बुवा महादेवाचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, पांडुरंगाचं असेल, मारुतीरायाचं असेल, जेवढी मंदिरं असतील तेवढ्या मंदिरापुढे आधी ढोल वाजवायचा आणि मग पोटासाठी लोकांच्या दारात वाजवायचा. तशा सस्ताईला आदला, खडका, दमडी, कवडी, लालपई, डबल पैसा, जुनी पैसे होती त्या काळात, ते द्यायचा. महाराज हा ढोल वाजित असताना त्याच्या दारात एक दोर लावायचा, असा रिकामं पटांगण असायचं,
4 वेळू त्याच्यावर दोर ताणलेला असायचा आणि त्या लाख्या कोठल्याट्याची मुलगी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन किंवा डोक्यावर समई घेऊन किंवा डोक्यावर अशी दगडाची उतरण घेऊन त्या तारेहून ती चलत होती. तिची एक ती कसरत होती. त्याला नृत्य म्हणायचं नाही, त्याला चित्तथरारक क्रिया म्हणायची. पण ती एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. मोठ्यांचा पुरावा सांगतोय, अमावस्याच्या रात्री तिच्या दाताचा प्रकाश पडत होता, इतकी सुंदर होती. आणि ती एका असा दिवसभर तो तारेवरचा खेळ करायचा आणि संध्याकाळी दिवा लावल्याच्या नंतर भाकरी मागायला गावात जायचं. गावात अशा रस्त्याच्या कडेने इकडच्या कडेला तिची आई भिक्षा मागत होती भाकरी, इकडच्या कडेनं ती मागत होती. एक मोठा भारदस्त वाडा होता आणि त्या वाड्यात तिनं भाकरी वाडा म्हणल्याबरोबर त्या वाड्यात मशाली लावलेल्या होत्या. त्या काळात लाईट नव्हता आणि आतमध्ये बोलवलं आणि त्या वाड्यातल्या मालकाच्या सेवकानं आतनं दार लावून घेतलं आणि जिच्या दाताचा प्रकाश पडावा इतक्या सुंदर मुलीवर अनुचित प्रकार घडला. ऐका पुढचं वाक्य, ऐका ऐका. मनोनी नाचे मागे मागे. तुम्हाला एक सांगू का, कृष्ण आपल्या संप्रदायात कमी बोलपाट असली तरी चालतील, कमी स्वरज्ञान असलं तरी चालेल, कमी अभ्यास असला तरी चालेल, पण बापानं जिच्यासोबत लग्न लावून दिलं ती वगळता जगातली जी स्त्री भेटन तिला माय म्हणेल तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. नाही, फार पक्वादवाजी तो चुका करतो म्हणून महाराज नाही, चांगलं गाता येतं चुका करतो म्हणून महाराज नाही, चांगलं लोक मानतात कीर्तन करतो आणि चुका करतो म्हणून महाराज नाही. नाही, आपल्या संप्रदायात दुसऱ्याच्या चुका नीट करतो इतकी ज्याच्यात ताकद आहे त्याला महाराज म्हणतात. स्वतः तर चूक करायचीच नाही, पण दुसऱ्याला सुद्धा चुकीतून बाजूला काढतो त्याला आपण सारखी करीत तात्काळ त्याला महाराज म्हणायचं, त्याला देखाव्याला नाही. हां, आपल्याकडं काही लोकांचा असा भाव, ते लय पैशावाले महाराज. अरे पैशाचं तर ऐकलं ना तुम्ही, 2.5 कोटीची गाडी कोणाला होती, पण पैशाचा गर्व धरूच नका. या देशातल्या गुंडायला 2-2, 3-3 कोटीच्या गाड्या आहेत. गुंडायला पैशा बरोबरी नसती. आपला संप्रदाय पैशानं नाही, आपला संप्रदाय आचरणानं मोठा आहे. मी ते एके दिवशी सांगितलं, आताचा केवढा जरी महाराज असेल तर टपराच्या इमानात बसत असेल, पुष्पक इमानात बसायची ताकद आहे का? तुझं चित्र कुठे होनी येवोनी मार्गी उद्धरिले सी मुनी, शरभंगू जाता विमानी म्यारे प्रार्थोनी पुशिले, म्यारे प्रार्थोनी पुशिले, शरभंगू जाता विमानी म्यारे प्रार्थोनी पुशिले. लावरं चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी शबरी शरभंगूचं विमान जात असताना आवाज दिला, महाराज प्रणाम. विमान थांबले गेले. हे विमान भेटतंय आम्हाला, स्वप्नात तर नाही. मग इतकी वैभवशाली महाराज होती आपली, इतकी वैभव. याच्या पलीकडे सांगू, या संप्रदायातल्या एकादशीच्या पुण्याईच्या बळावर रुक्मांगद राजा, धर्मांगद आणि मुक्तांगद ह्या आजोबा नाही, वडील आणि आजोबा म्हणजे रुक्मांगद, धर्मांगद आणि मुक्तांगद, मुलगा आणि नातू पुढे आणि पाठीमागे हे वडील, या 3 लोकांना पुरी वैकुंठाला नेली. अख्खं गाव वैकुंठाला. काय पुरुषार्थ या संप्रदायातल्या लोकांना. आता आपल्यालाच कळणं वैकुंठाला जातो का वड्यात पडत होत. यांना महाराज म्हणत असतात, ती लोक महाराज आहेत. नाही, तुम्ही तर आम्हाला महाराज म्हणता. मी खरं सांगू का तुम्हाला, एक तर तुमची वाणी श्रीमंत आहे, तुम्ही मनानं मोठे आहात म्हणून आम्हाला महाराज म्हणता एक, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता 2. अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता 2. खरेच लोक म्हणून नाही बाबा ते लय मोठे महाराज आहेत, त्याचं लय मोठं पाकिट आहे. अरे खोट्याचा करणाऱ्या याच्या खालून सुटकेशी जातात. हे पाकिटानं कुठं महाराज मोठा असते. हा, काही दिवसाला याचीच पोरं पाकिटात घालून फुकतील. आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकू देऊ नका. हे तुमचं बी सांगायला लागलो मी, ध्यानात ठेवा. आमच्यावर घेतल्यावर मस्त हसत आलं. तुम्ही काय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? तुमची तर चेहरा पाहिल्यावर कळते. मधात बदाड पडू देतील, बांधाला येणार दे तू. हो हा, मधात चट बदाड पडू दिले आणि मग बांधाला गाऊत गेल्यावर गड्याला म्हणला सरक कासरा मायाकडे गी आणि तिकून शेल्यावर पाय. हा, असं हटगळलं म्हणून थोत्रात रूम न गेलं. हो, फार दात गीत सर फार घेत माम 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 दात. आता कसं थोत्र
मानकोरीतून आमच्यावर घेतलेलं वाते वा बरं झालं महाराजाला दळायला. आणि तुम्ही अशीच मोकळे का? यशनी तुटलेली बैल विठाला विठाला अनुचित प्रकार घडला. भाकरीचं टोपलं घेऊन आली. दारात कुत्रं होतं. कुत्रं टाकल्याशिवाय भाकरी खात नव्हतं. भाकरीचं टोपलं बंद कुत्र्या पुढं टेकलं. बाईने विचारलं, बाय भाकरीचं टोपलं कुत्र्या पुढं का? माय भाकरी वाटलेल्या आहेत. भाकरी माय तू आणि बाबान खाच्या लायकीची भाकरी नाही खा. हे शरीर अपवित्र केलंय. गावातल्या श्रीमंताने हे शरीर अपवित्र केलंय आणि या अपवित्र शरीरानं भाकरीचं टोपलं हातात घेतलंय. भाकरीचा दोष नाही, टोपल्याचा दोष नाही, पण पापी मुलीचा हात भाकरीला लागलाय. भाकरी अपवित्र झाली. माय तू आणि बाबानं खाच्या योग्यतेची नाही म्हणून कुत्र्याला टोपलं टेकलंय. येते बाबा. कुठं चालली? पोरगी पुढं पळत होती. बाप माग उंच कड्यावर उडी टाकली. पोरीनं देहत्याग करून घेतला. प्रेत बाहेर काढलं, पेटून दिलं. त्या जाग्यावर महाराज तुळशीचा वृक्ष उगावा, आवळीचा वृक्ष निघावा. काय काय सिद्धता असावं. जाईचा वेल निघावा. आणि लाख्या कोल्हाटी तिथंच मुलीचं स्मरण करीत बसला. संसाराची वाताहत झाली. एके दिवशी विटेवरच्या मालकानं लाख्या कोल्हाट्याचा संसार धकिण्यासाठी स्वतः ढोल पिटला. लाख्या कोल्हाट्याचा ढोलपेटी सकाळच्या भजनात आहे. लाख्या कोल्हाट्याचा ढोलपेटी आणि त्या कोल्हाट्याचा ढोल पिटला. पण काय झालं माऊली? नुसत्या ढोलानं कोणी पैसे देणं गेलं. तारेवर कोणीच नव्हतं. तारेवर चित्त थरारक कसरत करायला कोणीच नव्हतं. एके दिवशी विटेवरच्या मालकानं एक पातळ फेकलं रुक्मिणीकडं. रमा जी हे पातळ तुला नेसावं लागते. आईसाहेबानं सांगितलं, प्रभू मी पितांबर नेसले, मी पैठणी नेसले, मी बनारस नेसले, मी एवढा मोठा शालू नेसले. नाही तुला हे नेसावंच लागते. आणि कसं नेसावं लागते? लाख्या कोल्हाट्याची मुलगी तारेवर कसरत करत असताना जसं नेसते तसं नेसावं लागेल. प्रभू तुम्ही काय म्हणता? अगं मी म्हणतोय तुला, तुला दुसरं तोरीत कोणी म्हणतंय? मी म्हणतोय मी. आणि विटेवरच्या मालकिनीनं लाख्या कोल्हाट्याच्या मुलीचं रूप घ्यावा आणि तारेवर त्याला नृत्य म्हणत नाही का? त्याला नृत्य म्हणत नाही, त्याला कसरत म्हणतात. कसरत, तारेवरली कसरत म्हणतात. आणि तारेवरली कसरत लाख्या कोल्हाट्याच्या मुलीच्या रूपात विटेवरच्या मालकिनीनं. लक्ष्मी कोणाला म्हणतात माहिती ना तुम्हाला? किती बेजार आहेत तुम्ही. मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही आंब्याला डाकले ठेवले नाही हा? तेव्हापासून 5-5 वर्ष झाला आंब्याला कैऱ्या लागणत. शांबाला नावाची कन्या होती बरं का. आणि काय तिच्या बापाचं वैभव गेलं बरं का. आणि काय म्हणताल ती एके दिवशी तिच्या मालकाचं सगळं वैभव गेलं बरं का. आणि ती एके दिवशी माहेराला गेली बरं का. मिठाची कळशी आणली बरं का. आणि त्या मिठाच्या कळशीतला एक एक खडा सैन्यानं खाल्ला बरं का. आणि काय त्या सैन्याला ताकद आली बरं का. पुढच्या राजाचं सगळं सैन्य मारलं बरं का. आणि सगळं राज्य घेतलं बरं का. असं नसतं रे सुंबळ्या. मिठानं जर ताकद आली असती तर भारताच्या सीमेवरल्या फौजींना, जवानांना मिठच खाला दिला असतं बचक बचक. असं नसतं रे सुंबळ्या. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य हे तृण मानावे. ज्याला ज्ञानोबराय तुकोबरायची पुस्ती ते व्रत धरायचे. ज्ञानोबराय तुकोबराय मानित नाहीत ते उपास पण धरायचे नाही. आपल्या बायका व्यसनी नाहीत पण बिमार जास्त पडतात. भंगिऱ्या महाराजांनी सांगितलेली उपास जास्त धरतात. एक बाई आमची इथं आली हळदी कुंकाल सांगायला आमच्या पोरायच्या माईला. पोरायची माय म्हणजे माय बायको. माया ताई तुम्हाला हळदी कुंकाल. म्हणलं कोण आहे? आमक्याची मोठ्या घरची बाई होती. म्हणलं अरे दूध चहा कॉफी काहीतरी करा. नाही ते नकोच म्हणतात. त्याच्या दारातून जाताना मला तसं जाऊ देत नाहीत ते. तसं जाऊ देत नाहीत आणि बाकीचे बी देतात. हो त्याच्यात भैमुग लय मोठा होता. थैलीत पाठवायची भैमुगाची. हो आपलं काय ग पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती. हो म्हणलं चहा घ्या 5. हो महाराज म्हणते बरं मग दूध करा. दूध करायला लावलं उभ्यानंच पिली. महादेवता उभ्यानंच दूध पिली उभ्यानंच. मी म्हणलं एवढ्या मोठ्या घरची बाईने इतकी निसुख, इतक्या रगील महाराजाला लाजाव का नाही? उभ्यानं दूध पिली. आमच्या घरचे म्हणले अहो तसं नाही,
ती बाई फार सात्विक आहे. अन काय सात्विक चुलीत घालायचा सात्विकपणा, माय देखता दूध. तिला खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सकाळी उठल्यापासून दिवस माळूस तर खाली बसायचंच नाही. पाणी उभ्यानच, जेवण उभ्यानच, दूध उभ्यानच, खाली बसायचंच नाही. खडा मंगळवार म्हणलं आता कोण्या पुराणात नाही, शास्त्रात नाही, भागवतात नाही, रामायणात नाही, शिवपुराणात नाही, कोण्याच हरामखोरानं सांगितलं असेल बा पहिला. आणि ह्यो खडा मंगळवार धरल्यावर पैसे घरी येतात. मी म्हणलं मला तर रानात जायचं कामच नव्हतं, मी हेच धरतो. हो, हेरी मला असं एका जागेवर उभं राहता येत नाही, भर फिरतच राहायचं, काहीच ताण नाही. हे नाही काय असं करू माझ्या माहिती, हे उपास आपली नाहीत. विश्वाची मालकीन लाख्या कोल्हाट्याची मुलगी झाली. काय स्वरूप होतं महाराज. गठुडं बांधलं, लाख्या कोल्हाट्याच्या रावटीत टाकल्याबरोबर हात पकडा. कोण? मी. डोळे भरून आले. प्रभू, आमच्यासाठी आईसाहेबाला कोल्हाटीन केलं. विटेवरच्या मालकानं सांगितलं, लाखा अरे ज्या गावात गेला त्या गावात आधी देवासाठी ढोल वाजितो, मग पोटासाठी एक कर्ज माझ्या मनोनी नाचे मागे मागे. वाह्यांगे भारत्याचा विढोबार पुनश्च एकदा रायपूरकर मंडळींनी मंदिर फार सुंदर केलंय, त्याबद्दल तुमच्या गावातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत प्रणाम करतो. अशीच मंदिरं आपल्या गावात होत जावी. तुमच्या त्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद. माणिकराव 2-3 वेळेस आलात. माझ्याकडे तारका नसत्यात म्हणून बेजार करतो, नाही तर माझी काही इच्छा नाही तुम्हाला बेजार करण्याची. नसत्यात तारका, घेत असताना लवकर घेत जाई तुम्हाला विनंती. आजचे पंक्तीवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गावात जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्याला कोटी कोटी धन्यवाद. मौली वातावरण बदलले, लोकांना मोटरसायकलवर यायचं तर जायचंय. विठ्ठल जय जय विठ्ठल.